मित्रांनो, तुमच्या शरीरावरती सगळ्यात जास्त चरबी ही तुमच्या पोटावरच का असते? तर याचं उदाहरण मी तुम्हाला देऊन सांगतो. ज्यावेळेस आपण फॅट बर्न करत असतो, त्यावेळेस सगळ्यात लवकर ही चरबी ही पोटावरच येत असते आणि सगळ्यात लेट ही पोटावरच जात असते. आता माझी तब्येत पहा, मी व्यवस्थित डाएट घेतोय, व्यवस्थित वर्कआउट करतोय, तरी पण मला ॲब्स अजून आलेले नाहीये. का? कारण सगळ्यात जिद्दी फॅट हे पोटावरचंच असतं. जर तुमचं फॅट बर्न करायची प्रोसेस चालू असेल, तर शेवटी फॅट हे तुमच्या पोटावरच जात असतं आणि तुम्हाला जर असं वाटत असेल, की फक्त बायसेपचं फॅट कमी करायचंय आणि मांड्यांचं फॅट कमी करायचंय किंवा एखाद्या स्पेसिफिक पार्टचं तुम्हाला फॅट कमी करायचंय, तर ते होऊ शकतं का? तर असं कधीच होत नाही. याला आपण स्पॉट रिडक्शन म्हणतो. हे असं कधीच होत नाही. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल, की व्यवस्थित एखाद्या पार्टचं मी फॅट तुम्हाला बर्न करून देत असेल, की स्पेसिफिक व्यायामाने असं तुमचं फॅट बर्न होत असेल, तर असं कधीच होत नाहीये. सगळ्यात लेट तुमचं फॅट हे पोटावरच जाणार आहे. त्यामुळे विचारपूर्वक वर्कआउट आणि डाएट करा. सगळ्यात शेवटी ज्यावेळेस तुमचं पोटावरचं फॅट जाणार आहे, तरच तुम्हाला ॲब्स दिसणार आहे. त्यामुळे असा विचार करू नका तुम्ही, की माझं फक्त पोटच कमी करायचं आहे आणि बाकीची माझ्या शरीरावरती चरबी एकदम परफेक्ट आहे. असं कधीच होत नाहीये. सगळ्यात जिद्दी फॅट असतं ते. त्यासाठी खूप घाम गाळावा लागतो, खूप कष्ट करावे लागतात. त्यावेळेस तुमचं पोटाचं फॅट हे कमी होत असतं. त्यामुळे गिव्ह अप करू नका तुम्ही. वर्कआउट कन्सिस्टंटली करत राहा आणि डाएट एकदम परफेक्ट करा. तरच तुम्हाला चांगले रिझल्ट भेटणार आहे. जर तुम्ही डाएट आणि वर्कआउटमध्ये चुकत असाल, तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाहीये. आणि वजन कमी करताना कुणाच्या गाईडन्स खालीच वजन कमी करा. ज्यावेळेस आपण वजन कमी करतो, आपल्याला नॉलेज नसतं, कुठल्या तरी आडव्या तिडव्या आपण ट्रिक्स लावतो स्वतःच्या मनानेच आणि ते वजन कमी करतो, अनहेल्दी पद्धतीने करतो, उपाशी राहतो. याची शरीराने फक्त तुमची झीज होणार आहे आणि त्याचा साईड इफेक्ट हे लॉंग टर्म असतात, तुम्हाला आता कळत नाहीये. त्याच्यानंतर तुमची इम्युनिटी सुद्धा वीक होते, तुम्ही सारखे आजारी पडायला चालू करता. त्यामुळे पोटभर अन्न खाऊनच वजन कमी करा. घरचं अन्न खा, पावडर टॅबलेट शक्यतो टाळा. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटतील.